नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येणार आहे आणि हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमाही होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही चेक करू शकता की तुमचे बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाहीत। तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले आहेत का नाही। तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत। यामध्ये तुम्ही पाहू शकता 5/10/2024 रोजी 2000 रुपये पीएम किसान पुणे यांच्या मार्फत डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यानंतर या शेतकऱ्यांना 1:37  2000 रुपये पीएम किसान पुणे यांच्या मार्फत 5/10/2024 रोजी डीबीटीने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत। तर काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी काहीही करण्याची आवश्यकता नाही। ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जमा झालेला आहे त्यांना नक्कीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हे हप्ता जमा होणार आहे। तर काही शेतकऱ्यांना असा एसएमएस आलेला आहे, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता म्हणून तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आशा आहे हे तुम्हाला तुमच्या शेतीच्या गरजामध्ये मदत करेल। म्हणजे असाही एसएमएस काही शेतकऱ्यांना आला आहे, परंतु बँकेचा एसएमएस त्यांना आलेला नाही। त्यांनी काय करायचं आहे, त्यांचं बँकेचं बॅलन्स चेक करायचं आहे। तर अशा प्रकारे 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान निधी तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 4000 रुपये पात्र शेतकरीला बँक खात्यामध्ये जमा होत आहेत। तर तुमचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जमा झाले नसतील तर तसेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।